आम्हाला डॉक्टर सावरा आले तर अपेक्षित सगळा विकास या भागाचा करून देण्याची पूर्ण गॅरंटी आमची। हा माझा व्हिडिओ ठेवा, परत परत दाखवा। आपला ह्या वसई विरार भाग असो किंवा या लोकसभा मतदारसंघाच्या सहनिरीक्षक म्हणूनची जबाबदारी माझ्याकडे सोपवलेली आहे आणि त्याप्रमाणे मी कालपासून रवी चव्हाण साहेबांच्या प्रचाराची यंत्रणा महायुतीची ही कशी चालू आहे, त्यांना काय अडथळे येत आहेत का, त्यांना काय मदत हवी आहे का, कोणीही त्यांना प्रचार यंत्रणेमध्ये कुठली अडचण निर्माण करताय का, आणि प्रदेश असो किंवा आमचे वरिष्ठ पातळीवर असलेले नेते मंडळी असो त्यांच्या आणि आमच्या सामान्य कार्यकर्त्यांमध्ये आणि पदाधिकाऱ्यांमधला दुवा म्हणून मला इकडे जबाबदारी दिलेली आहे। मी माझ्या भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला, शेवटच्या कार्यकर्त्याला ताकद देण्यासाठी, त्याला सहकार्य करण्यासाठी त्याच्याबरोबर त्याच्यासाठी इथे उपलब्ध असणार आहे। महायुतीची पूर्ण यंत्रणा 18 तारखेपर्यंतची ही वरिष्ठांच्या अनुसार, मार्गदर्शनानुसार, आदेशानुसार व्यवस्थित राबवले जाते आहे का, त्याच्यामध्ये त्यांना आमच्याकडून काय सहकार्य लागतं आहे का, या सगळ्या गोष्टीचे फार बारकाईने बघण्याची जबाबदारी माझ्याकडे सोपवलेली आहे। आणि म्हणूनच मी कालपासून इथे यायला सुरुवात केलेली आहे। आता रोजच इथे येणं होईल, या कार्यकर्त्यांबरोबर उठबस होईल, प्रचारामध्ये मी तुम्हाला दिसेन, तिथे जिथे जिथे ताकद द्यायची असेल त्या जागी ताकद देताना मी दिसेन। इथे कुठला नेता म्हणून आलेला नाही आहे, मी भारतीय जनता पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून मी यांच्याबरोबर उपलब्ध आहे। शेवटी हे कार्यकर्ते एकत्र म्हणून आम्ही परत एकदा मोदी साहेबांच्या विचाराचा खासदार इथे निवडून आणणं हा दृष्टिकोन ठेवून आम्ही सगळेजण इथे कामाला लागलेलो आहे। सगळे कार्यक्रम येणाऱ्या काही दिवसाचे ठरलेले आहेत। कॉर्नर मीटिंग असो, डोर टू डोर कॅम्पेन असो, गृहमंत्री आदरणीय अमित शाह साहेबांची सभा असो, आणि त्याचबरोबर अन्य कुठल्या नेत्यांच्या संबंधित काय माहिती आली त्यांचीही मग कार्यक्रम आणि त्यांचे दौरे ठरवण्याचा असो, म्हणून ह्या सगळ्या बाबतीमध्ये माझ्या ह्या सर्वच भारतीय जनता पक्षाच्या सहकाऱ्यांबरोबर उभं राहणं आणि एक मोठ्या फरकाने, मोठ्या मार्जिनने, घासून नाही ठासून आमचा उमेदवार इथे निवडून आणणं हा आमच्या सगळ्यांचं उद्दिष्ट नजरेसमोर ठेवून हिंदुत्ववादी विचाराचे आम्ही सगळे कार्यकर्ते असल्यामुळे हा मतदारसंघ हिंदुत्ववादीच्या विचाराच्या दृष्टिकोनातून नजरेसमोर ठेवूनच घराघरापर्यंत या देशाला मोदीजीची गरज का आहे, आणि पालघरचा खासदार हा थेट मोदीजींशी बोलणारा आपल्याला पाहिजे, वाया बोलणारा नको, थेट मोदीजींबरोबर उठबस करणारा आपल्याला हवा आहे, जो थेट मोदीजींना फोन करू शकतो, थेट मोदीजींना भेटू शकतो, आणि मोदीजींनी जे काही योजना देशपातळीवर राबवल्या जातात त्या सगळ्या योजना थेट मतदारांपर्यंत आणणारा आपल्याला इथे त्या विचाराचा खासदार मतदारांनी निवडून द्यावा, ही विनंती आम्ही येणाऱ्या दिवसामध्ये मतदारांना परत करणार आहोत। या कुठल्याही प्रचार यंत्रणेमध्ये आमच्या भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांना कोणाचीही अडथळे येऊ नये यासाठी आम्ही सगळेजण आमच्या कार्यकर्त्यांबरोबर इथे उभे आहोत। शेवटी ह्या मतदारसंघाने, पालघरने असंख्य महत्त्वाच्या घटनेचा अनुभव घेतलेला आहे।
मग महाविकास आघाडीच्या सरकारच्या कालावधीमध्ये आमच्या साधूंचा झालेला हत्याकांड, ज्या अमानुष पद्धतीने त्यांना मारण्यात आलं, म्हणजे इकडचा असलेला हिंदू समाज त्याचा बदला घेण्यासाठी सज्ज आहे। त्यांना ह्याचीही हिंदू समाजाला जाणीव आहे की उद्या अन्य विचाराचा खासदार अगर इथे निवडून आला, मोदीजींचा विचाराचा खासदार निवडून नाही आला, तर त्यावेळी फक्त एकच पालघरमध्ये साधूंना अमानुष पद्धतीने मारण्यात आलं। मग उद्या अगर आमच्या मोदीजींच्या विचाराचा खासदार निवडून नाही आला तर इकडचा असलेला हिंदू समाज किती मोठ्या धोक्यात आहे ह्याचा विचार हिंदू समाजाने करावा। श्रद्धा वालकर सारखी आमची बहीण ती याच भागातली आहे। उद्या अगर आपण हिंदुत्ववादी विचाराच्या सरकार केंद्रामध्ये बसवलं नाही, मोदीजींसारखा अगर भक्कम अगर पंतप्रधान बसवला नाही, मोदीजींच्या विचाराचा लोकप्रतिनिधी जर इथे बसवला नाही, तर घराघरामध्ये श्रद्धा वालकर अशी घटना घडू शकते। याहीबद्दल हिंदू समाजाने विचार करावा। मी आता येत असताना प्रत्येकाच्या दुकानाच्या वर आणि घराच्या बाहेर अडकताना मला दिसला, अभिमान वाटला। पण इकडच्या मतदारांनी हेही लक्षात ठेवावं की अगर इथे ज्या पद्धतीने विषारी प्रचार एकंदरीत महाविकास आघाडी आणि इंडिया अलायन्सच्या माध्यमातून चालू आहे, अगर त्यांच्या विचाराचा खासदार अगर इथे निवडून आला तर इकडचा असलेला हिंदू समाज स्वतःच्या घराच्या बाहेर तो झेंडा फडकवण्याची हिम्मत पण करू शकणार नाही। मग इथे सगळ्याच्या सगळ्यात तुम्हाला हिरवे झेंडे सगळीकडे दिसतील अशी भीती इथे निर्माण होऊ शकते। म्हणून याही बद्दल अशी परिस्थिती इथे निर्माण होऊ शकते, म्हणून याही बद्दल इकडच्या हिंदू समाजाने विचार करून मतदान करावं। हाही संदेश आम्ही मतदारांपर्यंत आमच्या माध्यमातून घेऊन जाणार आहोत। धन्यवाद। तिरंगी लढत पाहायला मिळतात। इथे भाजप आहे, शिवसेना ठाकरे गट आहे आणि बहुजन विकास आघाडी आहे। बहुजन विकास आघाडी हे आपल्या सोबत होतं, आपलं चांगलं होतं, मग त्यांना युद्धात आणि मैदानात आहोत। का समजवण्याचा प्रयत्न झाला नाही, ते कोण का समजले नाही, आता ते प्रश्न लागूच होत नाही। आता आम्ही आमचा उमेदवार, महायुतीचा उमेदवार कसा निवडून येईल, मोदीजींचा विचाराचा उमेदवार कसा निवडून येईल, डॉक्टर सावरांना मत म्हणजे थेट मोदीजींना मत, हे जे काही समीकरण आहे हे आमच्यासाठी लोकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे। कोण का आलं नाही, कोण आमच्यावर का बसलं नाही, हा प्रश्न आता त्याला विचारण्याचा उशीर झालाय। शिवसेना ठाकरे गटाने असं म्हटलेलं आहे की काहीतरी बी टीम आहे बहुजन विकास आघाडी भाजप। तर हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारला पाहिजे ना, ठाकरे गटाचे जे काही उमेदवार आहेत, कारण का ते स्वतः मुस्लिम लीगची आता बी टीम झालेली आहे। उद्धव ठाकरेची उभाटा मुस्लिम लीगच्या तोंडात जी काय भाषा आहे ती तशी भाषा उद्धव ठाकरेच्या तोंडातून आपल्याला दिसते। म्हणून उद्धव ठाकरे स्वतः पहिलं कोणाची बी टीम आहे, सी टीम आहे किंवा ढ टीम आहे हे पहिलं उद्धव ठाकरेंनी तपासावं आणि मग दुसऱ्यांवर आरोप करावा। सर, पण आमदार हितेंद्र ठाकूर असं म्हणतात की भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते आहेत ते आमचंच ऐकतात, असं असताना हे कितपत योग्य आणि कितपत खरं आहे याच्यामध्ये आता कोण कोणाचं ऐकतं हे विचारायला मी काय त्यांच्या घरी गेलेलो नाही। पण हे माझं असं मत आहे सर, निवडणुकीच्या वेळेला असं बोलणं हे कुठेतरी तुम्हाला संशयास्पद वाटत नाही का? कारण कुठेतरी आपण जर पाहिलं तर वसई विरारमध्ये लढाई तुमची कोणाशी आहे, फक्त युटीव्हीला बोलून चालणार नाही, तर तुमच्या बहुजन विकास आघाडी सुद्धा, तर ते असं म्हणतात की पण संध्याकाळी किंवा दुपारी एकत्र जेवता की नाही? हा, तसंच आमचं आहे। वैयक्तिक संबंध राहिले एका बाजूला, पण आताची लढाई आम्हाला आमचा स्वतःचा महायुतीचा उमेदवार आहे,
आम्हाला त्याला निवडून आणायचे आहे. जे वैयक्तिक संबंध जोपासायचे आहेत ना ते आम्ही 4 जूनच्या नंतर बघू. पण आता आमच्यासाठी भारतीय जनता पक्ष आणि महायुती, शिवसेना आणि सगळे घटक पक्ष एकत्र मिळून आम्हाला डॉक्टर सावरांना निवडून आणायचं आहे. त्यासाठी लागणारा साम दाम दंडभेद आम्ही सगळ्या गोष्टी करणार आणि आमचा उमेदवार निवडून आणणार. हितेंद्र ठाकुर ने एक इंटरव्यू में साफ तौर पे कहा कि 1 नंबर के लिए उनकी लड़ाई है, दूसरे और तीसरे नंबर के लिए आप लोग लड़ रहे हैं. देखिए, हर कोई यही चाहेगा ना कि मैं 1 नंबर पे रहूं. आप हमको पूछेंगे तो हमारा नंबर भी 1 ही है. अब ये लड़ाई ही 1 नंबर के लिए है. अभी उनको लगता है अगर वो 1 नंबर है तो मैं उनको तो रोक नहीं सकता ना. आप यूबीटी को जाके पूछेंगे, उबाटा को, तो वो तो बोलेगा मैं 1 नंबर से, मगर पीछे से 1 नंबर है. हाँ, हमारा आगे से 1 नंबर है, ये फर्क है. तो इसलिए हर कोई 1-1 नंबर के लिए तो लड़ाई है ही ना, इसमें गलत क्या है. आपने अभी कहा कि आपका प्रत्याशी है वो सीधे प्रधानमंत्री से कांटेक्ट कर सकता है ना. सीधे प्रधानमंत्री से. तो क्या आपका कहने का मतलब ये है कि अगर आपका प्रत्याशी नहीं है, बीजेपी का नहीं है, तो क्या उसके लिए प्रधानमंत्री अवेलेबल नहीं है? मगर अगर वो खुद महायुति का अगर खासदार होगा, मोदी जी के विचार का खासदार होगा, तो ठेठ उनसे बात कर सकते हैं ना. तो बाकी के अगर गलती से होएगा नहीं, गलती से उद्धव ठाकरे का सांसद चुन के आएगा, उसको खड़ा भी करेंगे क्या कोई? कि उद्धव ठाकरे की भाषा देखी क्या आपने? हाँ, तो इसलिए अगर ठेठ आपको मोदी जी को के साथ बैठने उठने वाला बोलने वाला अगर सांसद चुन के देना है तो हमारे डॉक्टर सावरा कर दीजिए. इधर उधर से घूम के आना है तो फिर ये लोग बाकी के 2 जन है. जब तक चुनाव है तब तक एक दूसरे का विरोध होता है, लेकिन चुनाव होने के बाद में प्रधानमंत्री पूरे देश का प्रधानमंत्री होता है. हाँ, मुझे मालूम है ना, मगर हमारा जो विचार का जो खासदार है ना उसको वीआईपी ट्रीटमेंट है ही ना. उसको एक्स्ट्रा वीआईपी ट्रीटमेंट है, उसको जल्दी अपॉइंटमेंट मिलेगी. बाकी सबको 6 महीने तक मिलेगी, हमको 6 घंटे में मिल सकती है. इसलिए हमको ठेठ डॉक्टर सावरा को चुन के देना है. ये फर्क है. इस इलाके में आज भी जवार मुखाड़ा इस इलाके में आपका ही सांसद था. इससे पहले राजेंद्र गावित आपके ही गठबंधन का समर्थन था, लेकिन वहाँ विकास नहीं पहुंचा. आज भी एम्बुलेंस नहीं जा सकती, ऐसी सड़कें, पेयजल की व्यवस्था आज भी नहीं है. इन सारी मुद्दों की आप दरकिनार कर देते हैं. और जिस तरह से हिंदुत्व की बात है वो निश्चित रूप से होनी चाहिए, आपका एजेंडा हो सकता है, लेकिन विकास जो प्रमुख एजेंडा है आपका, लेकिन बावजूद इसके आपके ही पूर्व सांसद जो रहे हैं यहाँ पर, आपके ही समर्थित, उन्होंने कोई विकास, जिस तरह जवाहर मुखाड़ा की तरफ चले जाइए, बहुत गंभीर समस्या है. देखिए, कोई भी सांसद, मैं भी एक एरिया का एमएलए हूँ. मैं 10 साल से मेरे एरिया का एमएलए हूँ. मैं ये नहीं क्लेम करता कि मैंने यहाँ मेरे कॉन्स्टिट्यूंसी का, मतदार संघ का 100% विकास किया है. मैं ये नहीं क्लेम करता. मेरे खुद के मेरे कॉन्स्टिट्यूंसी में 263 विलेज है. वैसे ही कोई भी अगर सांसद चुन के आया होगा तो 5 साल में उसने 100% विकास किया, ऐसा कोई भी क्लेम नहीं कर सकता. कुछ भाग रहे. 1 मिनट, आपने पूछा ना मेरा, फिर आप बाद में कीजिए ना. 1 मिनट, मेरा बीच में नहीं सर, बीच में नहीं. उनका हक है, उनको जवाब दूंगा, फिर आपके पास आऊंगा ना. मैं ऐसे किसको अन्याय नहीं करूंगा. तो इसलिए मैं बोल रहा हूँ 5 साल में वो शायद किधर कम ज्यादा रह गए रहेंगे. हम नहीं बोलते कि उन्होंने 100% विकास किया. इसलिए अभी जब कल वापिस हमारे डॉक्टर सावरा जी चुन के आ जाएंगे ना, वो आपने जो बचा कुचा जो एरिया है वहां भी विकास लेके आएंगे. इसलिए तो मोदी जी चाहिए ना. उद्धव ठाकरे को वोट देके, इंडिया अलायंस को वोट देके, हाँ, या किसी और रीजनल पार्टी को वोट देके वहां फंड कहां से लेके आएंगे? उद्धव ठाकरे की खुद की घर चलाने के प्रॉब्लम है. हाँ, गाड़ी का बिल, पेट्रोल का ये दिन का खाना वो दूसरे से लेते. हो झाल्यावर मग तू बोल. विकास पहुंचा नहीं है. मैं आपका सांसद हूं, अब हक से मुझे निधि दीजिए, ये बोलने का हक डॉक्टर सावरा के पास ही होगा. बाकी सब लोग को लाइन लगाना पड़ेगा उधर. इसलिए लाइन लगाने के बजाय ठेठ आप मोदी जी के सोच का सांसद चुन के लीजिए और ये सारा विकास करके ले लीजिए. राज ठाकरे जी ने कल पुणे की सभा में कहा कि फतवा जिहाद चलाया जा रहा है. फतवा जिहाद, ऐसा उनका कहना है, क्या कहेंगे आप? सही है, हम लोग ने भी सुना, हमने इसका अनुभव लिया है. इसलिए तो मैं बोला ना कि हिंदू समाज ने भी अपनी ताकत दिखानी चाहिए अभी. हाँ, हम ये नहीं चाहते कि पोलराइजेशन हो, मगर फिर फतवे क्यों निकाले जा रहे हैं?
सेक्युलर की अगर बात हो रही है तो फिर फतवे क्यों निकाले जा रहे हैं? तो फिर एक ने अगर फतवा निकालने की बात की ना, तो फिर हिंदू समाज ने भी सोचना चाहिए। ये आखिर में हमारा देश ये हिंदू राष्ट्र है, यहाँ ज्यादा से ज्यादा लोग हिंदू रहते हैं, और इसलिए हिंदू ने अगर अपना देश बचाना है, हिंदू राष्ट्र रखना है, तो मोदी जी के बाजू में साथ खड़ा रहना ही पड़ेगा। राम मंदिर शुद्धीकरणाची भाषा केली होती। आता नाना पटोले हिंदू आहेत हे कदाचित विसरलेत, धर्मांतर राजकीय झालाय त्यांचा कधीपासून, म्हणून त्याला असे प्रश्न विचारासारखे वाटतात। तिकडे तिथे राजरोज पद्धतीने पाकिस्तान जिंदाबादचे नारे दिले जातात, राजरोज पद्धतीने पाकिस्तानचे झेंडे फडकवले जातात, तिथे टिपू सुलतान, त्याला आम्ही टिप्या म्हणतो, त्याची जयंती साजरा केली जाते, तिथे हिंदू सण साजरा करायला देत नाहीत ते लोक तिकडे। आता कर्नाटकमध्ये तुमच्या पत्रकार मित्राला विचारा, तीच परिस्थिती तुम्हाला अगर पालघरमध्ये पाहिजे असेल ना, तर मग या महाविकास आघाडी आणि इंडिया अलायन्स वाल्यांना निवडून द्या। तुम्हाला हिंदू म्हणून, भारतीय म्हणून, एक राष्ट्रीय भक्त, राष्ट्राला प्रेम करणारा नागरिक म्हणून अगर तुम्हाला भारतामध्ये राहायचं असेल, तुम्हाला तुमच्या सणासुदी, मग गणपती, हनुमान जयंती, राम जयंती हे सगळं साजरा करायचं असेल ना, मग डॉक्टर सावरांच्या समोर मतदान करा। इसी एक साल पहले सरकार ने जमीन एक्विजिशन बिल जो था वो नया लागू किया है सेंट्रल गवर्नमेंट ने, और बिना जमीन मालिक की अनुमति के आपकी जमीन को अधिग्रहण कर लिया जाएगा। इस पर आपका क्या कहना है? वो मेरे को इन्फॉर्मेशन लेके आपसे बात करना, उसके बारे में मालूम नहीं है, मैं लेके बात कर सकतो। करण्यासाठी आमचे डॉक्टर सावरांच्या माध्यमातून बघा ना, जे जे इथले प्रश्न आहेत विकासात्मक, आता इथे आता एक मिनिट प्रश्न का जवाब तो दे दूं। इथे जेवढे जे काय इथे शहरीकरण मोठ्या प्रमाणामध्ये झालं आहे, मोठ्या प्रमाणामध्ये वस्ती वाढल्या असतात, त्याला त्या पद्धतीची नागरी सुविधा, पायाभूत सुविधा देण्यासाठी ज्या ज्या फंडची गरज आहे, ज्या ज्या नियोजनाची गरज आहे, सगळं नियोजन आम्ही स्लोगन के रूप में दौड़ रहा है। गारंटी मतलब विकास का। आपके पूरे प्रेस कॉन्फ्रेंस में विकास के मुद्दे पर कोई बात नहीं आ रही, इस पर विश्वास लोग कर सकते हैं। विकास पर सवाल किया गया तो आपने कहा हम जानकारी लेते हैं तो बताते हैं। बाढ़ बंदर में प्रश्न किया गया तो आपने कहा ये पहले दिन ही हम कैसे उत्तर देते। विकास पर क्या लगता नहीं है जो आपका आप कुछ भी मेरे को यहाँ का टेक्निकल सवाल पूछेंगे, विकासात्मक बात पूछेंगे, मैं फालतू जगह पे अपना मुंह लगाने वाला आदमी नहीं, मेरे को नहीं मालूम, मैं नहीं बोल रहा हूँ। मैं आपने जिस तो टेक्निकल सवाल विकासात्मक मुद्दा पूछा, मैं क्या अभी सर्वज्ञानी नहीं है ना, मेरे में और रोहित पवार में फर्क है क्या नहीं? मैं हर जगह मुंह डालने वाला आदमी नहीं है, जितना मालूम है उतना बोलूंगा, और जो नहीं मालूम है आपको बोलूंगा, मुझे मालूम नहीं है स्टडी करके वापस, और रोज आपसे मुलाकात तो भी होगी ना, आप थोड़ी मेरे को छोड़ने वाले। हाँ, किधर ना किधर तो डंडे दिखेंगे, तो मैं बोलूंगा अरे बाबा उस दिन वो सवाल पूछा ना, इसका जवाब ये है। वह जो मालूम नहीं ना उसमें मुंह नहीं डालना होता है, वो अपना स्वभाव है। मालूमात लूंगा और अगले के पत्रकार परिषद में मैं हूँगा, हमारे कैंडिडेट होंगे, जवाब दे देंगे। आप ओपनिंग मैच में अगर आप सवाल पूछेंगे ना तो मजा नहीं आएगा। छोटा सा सवाल है, पालघर में हेमंत सावरा चुनाव लड़ रहे हैं बीजेपी के सिंबल पर, पालघर के विकास के लिए क्या एजेंडा अभी तक निर्धारित किया गया है जो लोकल लोग? देखिए वो हमारे कैंडिडेट आके आपको बोलेंगे ना, मैं सह निरीक्षक हूँ, मेरे को इनके लिए भेजा है, मैं कैंडिडेट नहीं हूँ इधर का, अभी तक बनाने का सोचा भी नहीं है। तो जो भी हमारे कैंडिडेट आएंगे ना, ये सवाल है ना, ये सवाल आप हमारे कैंडिडेट के लिए रखिए, हमारे जब प्रमुख नेता जन आएंगे वो आपको इसका पूरा विश्लेषण कर देंगे। आम्हाला डॉक्टर सावरा आले तर अपेक्षित सगळा विकास या भागाचा करून देण्याची पूर्ण गॅरंटी आमची। हा माझा व्हिडिओ ठेवा, परत परत दाखवा पूरा। आप 4 जून को मेरे से बात कीजिए ना, गिनते बैठेंगे 1 2 3 4 5 400 401 402 405, कोई प्रॉब्लम नहीं। देखते रहिए हमारे साथ नवयुग शक्ति न्यूज, और ऐसे ही लेटेस्ट खबरों के लिए सब्सक्राइब करें चैनल को और फॉलो करें हमारे फेसबुक पेज को।